शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता? हां, आता हा जो गोष्ट आहे ना, तर ही मला खूप इंटरेस्टिंग वाटते. कारण आपण फक्त मुघल 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 करतो. हां, किंबहुना आता अशी एक प्रथा झालेली आहे किंवा ट्रेंड झाला आहे सगळ्याच करमणुकीच्या किंवा इतर क्षेत्रातही, की शिवाजी महाराज म्हटलं की हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा यवनी लढा. पण जर महाराजांच्या चरित्राचा आणि त्या प्रत्यक्ष ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करायचं म्हटलं तर असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या त्यांच्या चरित्रामध्ये असा कुठलाही जाती धर्माविरुद्ध दिलेला लढा हा प्रकार नाही आहे. कुठल्याही एका जातीविरुद्ध त्यांनी तलवार उपसलेली आहे किंवा मी हिंदू धर्माचा जेव्हा राजकारणाच्या किंवा रणांगणाच्या पटावरती दोन माणसं समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभी असतात तेव्हा ती दोन कुठल्या ना कुठल्या तरी जाती धर्माची असतातच. कारण माणसाला नावसुद्धा जन्माला आल्यानंतर 12 दिवसांनी चिकटतं, पण जात आणि धर्म आला त्या क्षणापासून पहिल्यापासून ती दोन माणसं कुठल्या ना कुठल्या तरी जाती धर्माची आहेत. कर्मधर्म संयोगाने कधी ती एकाच जातीची सुद्धा असायची किंवा कर्मधर्म संयोगाने कधी ती विरुद्ध जाती धर्माची असायची. आता औरंगजेबाच्या सैन्यात सुद्धा हजारो आणि लाखो माणसं हिंदू होती. हो, राजपूत आणि हे लोक आलेले आहेत की इकडे. तर त्यामुळे बिरजाराजा जयसिंग काय आहे? राजपूत आहे ना. तो उदयभान राठोड सिंहगडावरती तानाजीच्या हातून मारला गेला, तो काय राजपूत आहे. पण मग ते त्यांना काहीतरी प्रलोभन दाखवायचे ना की तुम्ही आम्हाला सामील व्हा म्हणजे तुम्हाला हा प्रदेश मिळेल. एक्झॅक्टली. मग ते सगळं त्यांनी मिर्झा राजांबरोबर केलं ना. पण नाही आहे ना तसा. जाती धर्माविरुद्धचा लढा नसल्यामुळे कोण प्रलोभनाला वगैरे बळी पडत नव्हते. कारण मी एका फार मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहे किंवा जे काय आहे ते, मी तुझ्या छोट्या कंपनीत काय येऊ किंवा मी आय विल ट्राय टू टेक ओव्हर दॅट ना. हे कधीही आलंच ना. आणि त्यामुळे शिवचरित्रामध्ये मला तरी असं कुठल्याही एका जातीचा माणूस तो शत्रू, मी बऱ्याच वेळेला लोकांना किंवा अभ्यासकांना हा प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण? आता काही जण अफजल खान सांगतात, कारण त्याचा वध हे अगदी लहानपणापासून वाचलेलं किंवा तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पराक्रम की ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली, किंबहुना श्रीलंकेपर्यंत गेली. कारण श्रीलंकेचे राजे सुद्धा अफजल खानाला घाबरत होते. चळा कापायची माणसं अफजल खानाला. असा माणूस या माणसाने ठोकला म्हणजे हा कोण आहे नवीन सांप्रत उदयाला आलेला. इतकी त्यांची ती कीर्ती सगळीकडे पसरली. पण ते 29व्या वर्षी आहे पराक्रम अफजल खान वध 1659 त्यावेळेला ते 29 वर्षाचे आहेत. काही जण अभ्यासक बरोबर ते उत्तर देतात की तो फतेह खान चालून आला होता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय 17-18 वर्षाचं आहे. पण मला जर तुम्ही विचाराल की शिवाजी महाराजांचा शत्रू कोण, तर मुळात शिवाजी या 3 अक्षरांचा अर्थच मुळी व्यवस्था असा आहे. मानव समूह म्हणून तुम्ही ज्यावेळेला राहत असता त्यावेळेला ते समूहाने राहण्यासाठी आपल्या कुटुंबात सुद्धा आपण बघतो की आपण एक कुटुंब म्हणून राहत असताना एक कुटुंब प्रमुख असतो. मग कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, काही नैतिक नियम वगैरे हे सगळं असतं ना, ते पाळावंच लागतं कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला. तेव्हा ते कुटुंब राहील किंबहुना तेव्हा तो मानव समूह म्हणून एकत्र राहील. तर हे जेव्हा एकत्र राहण्यासाठी जे काही नीती नियम करावे लागतात आणि ते नीतिनियम पाळले जात आहेत की नाही हे बघण्याचं काम राजाचं किंवा राज्यकर्त्यांचं असतं. ही शिवाजी महाराजांची भावना आहे. त्यामुळे मी ते स्वतःला ईश्वरी इच्छेचं वाहन समजत होते. तर त्यामुळे मी जी सिस्टीम आणतोय ती सिस्टीम ब्रेक करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो माझा शत्रू आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे मी बघणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचा माझ्या अभ्यासकाच्या दृष्टीतून शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू सांगितला तुम्हाला तर आश्चर्य वाटेल की तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. बाबाजी भिकाजी गुजर पाटील, रांझ्याचा पाटील हा शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू आहे. कारण त्यांनी बंड नाही केलं. शिवाजी महाराजांना काय आणायचं होतं? सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची आबरू या चतुस्मृतीवरती उभारलेली एक राज्यव्यवस्था त्यांना आणायची. सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची आबरू या 4 गोष्टींवरती आधारलेली एक राज्यव्यवस्था किंवा मानवाला सुखाने जगण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती आणायची.
या चारीपैकी कुठल्याही एकाला बिंदूला जर तुम्ही स्पर्श करायला गेलात तर तुम्हाला शिवाजी महाराज सोडणार नाहीत. ते हे बघणार नाहीत की तुम्ही कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, काय आहेत. ह्या बाबाजी भिकाजी गुरुराज पाटील हा तर म्हणजे आप्त नाही पण स्वकीय आहे. महाराजांकडे, शहाजीराजांकडे जी जहागीर आहे त्यातल्या 36 गावांची फक्त पोटमोकासेदार म्हणून शहाजीराजांनी शिवाजी महाराजांची नेमणूक करून घेतलेली. 36 गावं, त्यातली बहुतेक गावं आजही आहेत. मावळातली ती बऱ्यापैकी मी फिरलेलो आहे. अक्षरशः छोटी छोटी कुठेतरी विखुरलेली, किंवा तुम्ही जर वर्ण बघितलं बर्ड्स आय व्ह्यूनी तर असं सांडलेलं वाटेल काहीतरी. एवढी छोटी छोटी गावं आहेत. या 36 गावांचा पोटमोकासेदार म्हणजे पोट भाडे करू. मुळात जहागीरदार शहाजीराजे त्यांचा कोणतरी म्हणून असे. इथनं सुरुवात आहे. आणि वय किती होतं तेव्हा शिवाजी महाराजांचं? 12-13 वर्षाचं त्यावेळेला. हो, त्या दादोजी कोंडदेव सहाय्यकारी होते, बरोबर. पण शहाजीराजे तेव्हा कुठे होते? बंगलोरला. त्यांना मुद्दामूनच ठेवलेलं होतं ना, कारण ज्या वेळेला 1626-27 मध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर सुद्धा झालेलं आहे ते युद्ध. 1630-32 मध्ये, सॉरी मी चुकलो, 1632 साली जेव्हा मुघल आणि आदिलशाही हे दोघांनी एकत्र येऊन निजामशाही संपवली, त्यावेळेला शहाजीराजे निजामशाहीमध्ये होते आणि त्यांनी निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष ते या शहापूरजवळ आपल्या जो एक किल्ला आहे माहुलीचा, त्याच्यावरती त्यांनी आश्रय घेतला होता. आणि तिथे त्यांनी निजामशहाचा जो छोटा मुर्तजा निजाम होता त्याला मांडीवरती घेऊन शहाजीराजे सिंहासनावर बसत होते आणि ते निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी 1.5 वर्ष वेढा घालून त्यांना शरण आणण्यात आलं. आणि त्यावेळेला शहाजहान मोगलांचा बादशाह होता आणि आदिलशाह बिजापूरचा. तर ह्या दोघांमध्ये एक करार झाला की निजामशाही संपली, आता निजामशाहीचा भाग आपण दोघांनी परस्पर वाटून घ्यायचा. त्यावेळेला शहाजहाननी आदिलशाहीला जी अट घातली ती फार महत्त्वाची आहे की हा शहाजी जर तुम्हाला हवा असेल तुमच्या नोकरीत तर त्याला ठेवून घ्या, नाही तर आमच्याकडे पाठवा. पण जर तुम्हाला हवा असेल तर तो तुमच्याकडे ठेवा, पण त्याला ह्या पुण्याच्या डोंगराळ मुलखात ठेवू नका, कारण हे फार भोसले घराणंच हे फार उपद्व्यापी आहे. चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. पण हे इथे काय करेल, कारण आत्ताच बघितलं ना त्यांनी काय केलं, ते आपल्या आपल्याला दोघांना झुंजवलं आहे त्यांनी 1.5-2 वर्ष. तर त्याला शहाजीराजांनी मात्र एक केलं, पुण्याची जहागीर आपली वाचवली, पण त्याचबरोबर त्यांना मग बंगळूरची जहागीर देऊन त्यांना बंगलोरला पाठवलं. मग त्यावेळेला इथे सत्ता कोणाची होती? म्हणजे शिवाजी मोठे होत होते नाही का? हो, पण मग आदिलशाहीचीच सत्ता होती. ओके. तर त्यावेळेला तो जो पाटील आहे तो गावचा पाटील आहे. ह्या 36 गावांपैकी एक गाव आहे, आत्ताही आहे ते रांझे हे गाव, कर्यात मावळात. त्या गावच्या पाटलांनी गावातल्याच एका मुलीवरती बदामबल केलं. ताडकन शिवाजी महाराज पहिला शत्रू आहे ना हा माझा. बरं, तो कोण असेल, कारण मला जी आडायची आहे व्यवस्था त्याच्या आड येणारा माणूस तो माझा शत्रू. सुरुवात त्याच्यामध्ये सुद्धा एक असं आहे की महाराजांनी त्या पाटलाला पुण्याला बोलवून, खेड शिवापूरजवळ आहे ते गाव, त्या पाटलाला बोलावलं, तुझ्यावरती असा असा गुण, मी बेसिकली समन्स पाठवलं. तर तो पाटील गुरमीत होता. अजून काही शिवाजी महाराज काय हे किंवा काय हे कोणाला माहिती नाही ना. सगळ्याच जहागीरदार आणि ह्यांच्या जहागिऱ्यांमध्ये हे धंदे चालत होते. स्वतः जहागीरदार पण हे उद्योग करत होते, तर इतरांची काय तरा. तर त्या पाटलांनी ते समन्स घेऊन गेलेले म्हणले की तुम्हाला शिवाजी राजांनी, कारण तोपर्यंत महाराज झालेले नव्हते 14-15 वर्षात, शिवाजी राजांनी पुण्याला बोलवलं आहे लाल महालात, तुमच्यावरती समन्स आहे. आता आपल्याच जहागिरीतल्या गावातलं एक पाटील किती मगरूर आहे बघा. तो म्हणतो, कोण राजा, कोणी गेला राजा त्याला? मी गावचा पाटील आहे म्हणलं, माझ्याकडे सनद आहे, ऑफिशियल पाटील आहे मी काय असं तुमच्यावर का म्हणून राजा म्हणून पाटील नाही आहे. गाव माझं बटीक समजतो मी, मला जे पाहिजे ते करीन, तुमचा राजा कोण बोलवणार. महाराजांनी माणसं पाठवली आणि त्याला उचलूनच आणला. गुन्हा शाबित झाला. मी असं नाही केलं की ते काय ह्याच्या तडक आली म्हणून हे केलं नाही. तो रितसर गुन्हा नोंदवून घेतला, शाबित झाला. त्या क्षणी महाराजांनी हुकूम दिला की याचे 2 हात आणि 2 पाय कोपरातून तोडून टाका या क्षणी. मग ते ठेवा, मग तो हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल वगैरे नाही, आत्ता या क्षणी. पुढला हुकूम फार महत्त्वाचा आहे.
मरता उपयोगी नाही, मेला नाही पाहिजे. आता त्या काळची माणसं हृदयाने पण बळकट असायची हो. आपले हातपाय तोडले तर आपण हार्ट अटॅकनेच बरोबर ना. तो पाटील होता, शेवटी तो पाटील. पण याला लगेच घेऊन जा आणि औषधोपचार करा, मरता उपयोगी नाही, हे शिवाजी महाराजांचं तोंडचं वाक्य आहे. का? त्याच्याही मागे लॉजिकल कारण आहे. तो जेव्हा ह्या सगळ्या जखमा बांधल्या आणि तो औषधोपचार करून काही महिन्यांनी बरा झाला, तेव्हा महाराजांनी आज्ञा केली की हा पाटलाला रोज सकाळी, तो भुंडा झाला होता ना, त्याचे दोन्ही हात तुटलेले, दोन्ही पाय तुटलेले, रोज सकाळी उठवून उचलून चावडीवरती आणून बसवायचा आणि संध्याकाळ झाली की घरी नेऊन ठेवायचं. लोकांसमोर एक उदाहरण राहिलं पाहिजे. नाहीतर महाराजांनी एका सटक्यात गर्दन मारली असती ना त्याची, मारूनच टाकला असता. पण मारला नाही, कारण त्याच्यामागे लॉजिक होतं. मारला तर माणसं 4 दिवसात विसरून जातात हो. आपल्या घरातलं माणूस गेलं तर आपण काही महिन्यांनी काही वर्षांनी विसरून जातो. तर पाटील मारला तर काय जुलमी होता, तर मेला, चला बरं झालं. पण नाही, कारण माझ्या राज्यामध्ये स्त्रीवरच्या अब्रूवरती घाला घालणाऱ्या माणसाला काय शिक्षा होते हे रोज लोकांना दिसलं पाहिजे जाता येताना. कुठल्याही मातब्बर गुन्ह्याची शिक्षा ही फाशी नसावी माझ्या मते, कारण फाशी दिलं की एका क्षणात संपतं. कारण कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा ही फक्त त्या गुन्हेगाराला नसते, तिथून पुढे कोणीही तो गुन्हा करू नये म्हणून सुद्धा असते. ती जरब बसली पाहिजे. आणि महाराजांनी नुसतेच काही ते कडक होते किंवा हे नाही, त्यांनी त्या पुढलं पण प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी त्या भिकाजी गुजर पाटलाचे, त्याच्याच नात्यातला एक माणूस पुढे आला नंतर, काही महिन्यांनंतर, की तर महाराजांनी त्या माणसाला अट घातली की तू ह्या पाटलाचा सांभाळ करायचा आयुष्यभर, जोपर्यंत तो पाटील आहे तर त्याचं पाटीलकीचं वतन मी तुला देतो, म्हणजे ते तू भोगायचंच, पण त्याचा सगळा खर्च पण तू करायचा. आणि तसं त्या अटीवरती त्यांनी ते पाटीलकीचं वतन त्या माणसाला दिलं. हे जर काय बॅलन्स आहे ना प्रत्येक गोष्टीतला, तो म्हणजे अचाट आणि अफाट आहे. तर त्यामुळे आपण जे म्हणत होतो की ते जे सगळं जमलं ना, ते ह्या सगळ्या स्वभावातला जो एक बॅलन्स आहे ना प्रत्येक गोष्टीतला, कुठल्याही गोष्टीला टोकाला जायचं नाही, पण ॲट द सेम टाईम जरब पण आहे, पण माया पण आहे. शिवाजी महाराज जे म्हणतात ना की धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. धार्मिक आणि धर्मभोळा ह्याच्यामध्ये परत फरक आहे. धर्मभोळा माणूस असतो तो एकतर तो कर्मकांडांच्या मागे लागतो, आणि दुसरं म्हणजे माझाच धर्मश्रेष्ठ म्हणून. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.